युवा केंद्राचं अजब फरमान, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती बंधनकारक, तर महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि बाबासाहेबांची जयंती मात्र ऐच्छिक। शिवसेनेमध्ये स्वाभिमानच उरला नाही। हिम्मत असेल तर शिवसेनेनं स्वबळावर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं, शरद पवार यांची शिवसेनेवर बोचरी टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये रशियातल्या उफामध्ये झाली बैठक। चर्चा पुढे नेण्यापूर्वी विश्वास दृढ करणं गरजेचं, मोदींनी मांडलं मत, तर शरीफ यांनी उपस्थित केला काश्मीरचा मुद्दा। सार्क परिषदेसाठी नवाज शरीफांनी दिलेलं आमंत्रण मोदींनी स्वीकारलं। परिस्थितीमध्ये फरक झालाच पाहिजे, तो फरक करण्याची धमक नरेंद्र मोदींमध्ये आहे, हा विश्वास सगळ्यांकडे आहे। पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, मोदींमध्ये ते करण्याची धमक आहे। मोदी शरीफ भेटीबद्दल उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शेषराव मोरे यांची निवड। अंदमानमध्ये 5 आणि 6 सप्टेंबर मध्ये होणार संमेलन। आपकी खिल्ली बजाई जा रही है, आपका जुलूस निकाला जा रहा है, तो इस बीच में मेरे ख्याल में आपको अपने आप ही वॉलंटरली रिजाइन कर देना चाहिए। गजेंद्र चौहान यांच्या एफटीआयच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीला वाढता विरोध। वाट बघता गजेंद्र चौहान यांनी स्वतःहून पायउतार होण्याचा ऋषी कपूर यांनी दिला सल्ला। आणि आयएसएलच्या दुसऱ्या सीझनचा लिलाव पडला पार। भारताचा कॅप्टन सुनील छेत्री ठरला स्टार प्लेयर। मुंबईनं 1,20,00,000 रुपयांना छेत्रीला घेतलं विकत।